झुले उंच माझा झोका. काय होणारे परमेश्वर जाणो. माधवाने अखेर ही धारिष्टे घरापर्यंत आणून दाखवलीच. माझ्या तर काळजात अगदी धडधडतेच आहे मगापासून. यांचा संताप आधीच शिगेला पोहोचलाय. काही अनवस्थ प्रसंग नाही ओढवला म्हणजे मिळवले. मला आधीच इकडून बजावणे झाले आहे. त्या धर्मपुरुषांसमोर घरातील कुणीही जायचे नाही म्हणून. मला वाटले होते दादा हा सगळा बेत रद्द करेल म्हणून, पण त्यांना बोलवण्याचा त्याचा शब्द अखेर त्याने खरा केलाच. माई, धाकल्या मालकांनी समध्यांना बाहेर बोलवलंय. अगं बाई, काय? पाहुणे आल्यात ना, त्यांच्याशी ओळख करून द्यायची. ताई अहो, वहिनी, आपण संकोच करू नका. मंडळी येतीलच इतक्यात. अरे बाबा, इकडे ये. हे आमचे धाकटे सावत्र बंधू श्रीपाद आणि घरचे नाव बाबा. आयुष्यमान. म्हणजे नावापुरतेच सावत्र बर का, पण आमचे प्रेम मात्र सख्यांप्रमाणेच आहे. काय बाबा? हो. जा, रमांस म्हणावे आम्ही बोलाविले आहे. हो दादा. माई 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 माई, दादाने रमावणीला बाहेर बोलवले आहे. काय? रमेला? परमेश्वरा, लाज राखलीस रे बाबा. रमेला पाठवण्यास परवानगी आहे हो इकडची. रमे, जा जा, गुळ पाणी घेऊन जा पाहुण्यांसाठी. हो माई. आणि पांडुरंगा, माधवाला सांग बाकीच्या बायका काही यायच्या नाहीत. भाऊसाहेब कुठे दिसत नाहीत? भाऊसाहेब बहुतेक बाहेर गेले असतील आणि घरातील बायकाही स्वयंपाकाच्या गडबडीत आहेत. येतीलच इतक्यात. अरे द्या गुळ पाणी. आम्ही आलो होतो तुमच्या लग्नाला. हो. पांडू, मालक, माई साहेब आणि इतर बायका बाहेर यायला तयार नाहीत.